कसा आहे शर्टाला चिकटवलाय फोन कुठं आणलाय स्किल असली. तर ही रूम आहे आपली आणि तुम्हाला दाखवतो जरा. होय मुगीवर जरा भांडलो मी आता. मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपली गोवा सिरीज चालू होणार आहे. पण पहिला माझा पेपर आहे. आता जात आहे जिमला. काय असतं ना जिमचं पॉइजन आहे ठरवले होय की नाही. आज जर बॉडी दिसली पाहिजे ना, बीच बॉडी. होय बीच बॉडी दिसायला पाहिजे. तर जात आहे जिमला. बघूया आज काय काय करतोय. दुपारी आल्यावर पेपर नंतर गोव्याला बाहेर पडणार आहे. पेपर आज उगाचच ठेवला आहे. सगळा मानसिक खेळ आहे मला. अतिशय त्रास देतो. अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे. तर मला पेपर कॅन्सल करू द्या. चला आयुष्यात कॉलेजनं आयुष्यात कॅन्सल करतील तुला. होय कॉलेजमधनं मला कॅन्सल करतील. दाखला देतील. जरा चीज केक खाऊन जाय का. इथं चीज केक हिंदुस्थानला नको नको. आता जाऊया. चला वेळ झालाय. येऊन पेपरला जायचं आहे. तुमच्या चांगल्या माहितीसाठी सांगतो, इथं रेड वेल्वेट केक मस्त मिळते. हा इथं रेड वेल्वेट केक मस्त मिळते. तर खावा तुम्ही. आदिपचं नाव सांगा. हां सांगा म्हणजे मारते तिथं 1% डिस्काउंट मिळेल. बरं बरं मी पाठवतो तुम्हाला 1% काय असेल ते. माझं नाव तेवढं सांगू नका. 999 रुपये. ओके सी यू बाय. आल्या आवरले मस्तपैकी. कॉलेजला जाणार आहे. पेपर आहे. पहिला व्हिडिओ अपलोड कराले. किरकोळ कामं त्यानंतर कॉलेज पेपर देन गोवा इज ऑन. पहिला पेपर झालेला आहे. आजारी आहे जरा आणि माझा पण आता आहे 2ला आहे. दिव्या जरा पेपर आले कॉलेजवर. अभ्यास काय झालेला नाही तरी पण पेपर देणारच आहे मी आणि पास होणारच आहे. अभ्यास करायचा तर 100% करायचा. हे असं निम्म अर्धवट तुटकं पुटकं करायचं नाही. केला तर पूर्ण करायचा नाहीतर करायचंच नाही. बरोबर आहे माझं 100%. तर आता पेपर झालेला आहे. साक्षीला सोडतो घरी आणि आम्ही जात आहे घरी. घरातनं गोवा. चला कुठं बाहेर जायचं म्हणजे आजारी पडलोच. काय मूड गेला सगळा माझा. घशाला टोचाले म्हणजे घसा बाद झालाय आणि जरा सर्दी होणार असं वाटाले. गप आत्ताच औषध घेतो म्हणजे जाऊन ट्रिप बाद व्हायला नको. काय मूड गेला माझा सगळा. जरा औषध गोळ्या घेतलो. कपडे बदललो. केक घेतलोय खायला गाडीत. थांबा तुम्हाला दाखवतो. रवा केक अयंगारचा आमच्या इथं राजारामपुरीत मिळते. मस्त असते. हा रवा केक आहे अयंगारचा. मस्त असते. सगळे आवरून बसल्यात. मम्मा मुगू आणि मुगू अजून नेलपेंट लावत बसल्या. होपलेस कर ते आलेले आहेत. आम्ही भराले बॅगा. हा ती बॅग मावत्या आण. फिटनेस मध्ये स्ट्रिप्सिल्स खायला बरवतो बाबा लगभग. एवढ्या वेळानं बाहेर पडलेलो आहे आणि मुगीच्या तोंडात चकमक लागल्या. ते सोड तोंडात चकमक लागल्या. चकमकीत आंघोळ केल्यास की नाही. नॉनसेन्स. घाण. चला लेट्स गो. मम्मी डॅडी आहेत. तर आता वाजलेले आहेत 7:30. गाडी चालवायला डोळ्याला त्रास होणार त्यांच्या. आणि आम्ही बसले राधानगरीला जंगलात. आणि माझा कसा अजून जरा बरा आहे. ठीक आहे. तर बघू किती वेळात पोचते. मी तर मस्त गाडी झोपून टाकणार आहे आता. परत आता 1 तासाची झोप झाली. अर्धा तास जागलो. परत 1 तास झोपायचं. अर्धा तास जागायचं. बरोबर आहे का नाही. आता होंडा घाटाच्या अलीकडे थांबलेलो आहे आम्ही. पुष्कर काय काय डोळं उंदरासारखं दिसायला तुझं. सगळी झोपल्यात. एकटाच जागा आहे मी गाडी. मग अभिमान आहे तुला या गोष्टीचा. चालत जातोस का पळत पाठवू. ओके. तर आता आम्ही थांबले आराध्य हॉटेल. आता बऱ्यापैकी कणकवलीच्या पुढं आले. भूक लागल्या आणि हे आहेत आपल्याबरोबर. हा काय जॉगिंगला बाहेर पडलायस काय. आणि भूक लागल्या. बघू काय काय जेवतो. काय सकाळी जेवलास त्यावर.
काय खाया नाही. मी सकाळी नाश्ता केलोय फक्त आणि दुपारी केक खाल्लोय. बस इतना ही मेरा पेट में है. आप देखते क्या क्या खाते. बर्थडे फुकटचं जेवायला जाय काय. अरे हॅपी बर्थडे म्हणायचा आणि डायरेक्ट जेवाय बसायचं. मिनटं वेटिंग करून बसलेलो आहे इथं. डोक्याला ताप झालाय. त्याचं तोंड पडले, त्याचं पण तोंड पडले, माझं पण पडले, सगळ्यांचं तोंड पडले. बायकांची वटवट काय कमी नाही आहे. आणि भूक सप्त्या करा. भूक म्हणजे सपना म्हणजे काय म्हणायचं आहे मला भुकेनं काय बोलता येईना. म्हणजे मला भूक लई लागल्या आणि बोलता काय येईना. मग पहिला खातो आणि मग व्हिडिओ करू. फायनली सूप तर आलाय जरा. होय मुगीवर जरा भांडलो मी आता. जेवण झालेलं आहे सगळ्यांचं. हा स्विमिंग करायची इच्छा झाली काय. विहिरीत टाकतो थांब तुला. वरती रस्ता ना अरे. ते चायनामध्ये दिसणार नाही सोडा आता. भूतभीत येते तसं विषय काय पण फालतू काय. चायनामध्ये भूतभीत येते विहिरीत ना असलं दिसतं सांगायलाय. तर मला झालंय सर्दी आणि मी मस्त झोपायचा विचार करणार आहे आता. जेवले मस्त आता. सुस्ती आल्या सुस्ती तर झोपायचा. झोपून राहिलेला प्रवास पूर्ण करायचा. लेट्स सी. गोवा बॉर्डर एंटर केलेली आहे आता. मस्त जसं गोवा जवळ आले तसं माझी सर्दी वाढायला लागल्या. दाखवतो मला. सगळी साहित्य घेऊन पोहोचलेले आहेत. तर तुम्हाला आता वर जातो आणि रूम दाखवतो कशा आहेत. म्हणजे 3 दिवस इथं राहील का 2 दिवस राहील काय माहित नाही, पण दाखवतो आजची रूम. तर ही रूम आहे आपली आणि तुम्हाला दाखवतो. दिस इज द किचन. रूम मध्ये फ्रीज आहे. ही सगळी आलेले आहेत आणि मिरर मस्त आहे इथं आणि पुस्तकं आहेत थोडीफार. त्यानंतर ही पहिली बेडरूम आणि इथं पण मस्त मिरर आहे. त्यानंतर आणि परत मिरर मध्ये बघा मला. आणि ही दुसरी बेडरूम. कसा आहे शर्टाला चिकटवलाय फोन. कुठनं आणलाय स्किल असली फालतू बिनकामी स्कीम कुठनं आणल्या. बर चला तर गाईज आजच्या ब्लॉग साठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय म्हणायचं बाय.